बीड जिल्ह्यात कामगार उमेश दळवी खून प्रकरणात नवीन वळण मिळाले। या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी केवळ एका आरोपीला अटक केली असून पीडित कुटुंबाने सुरुवातीपासून या गुन्ह्यात 3 आरोपींचा सहभाग असल्याचा आरोप केलाय। मात्र उर्वरित संशयितांबाबत अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने कुटुंबियांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे चुलत नातू सचिन साठे यांनी आज पीडित कुटुंबाची भेट घेत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या। यावेळी त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून तपासाची माहिती घेतली। सचिन साठे यांनी या प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं सांगितले। तसेच दोषींवर कठोर कारवाई होऊन संपूर्ण सत्य समोर आणण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याची देखील त्यांनी ग्वाही दिली आहे। बीड शहरातील नगर रोडवरील एका दारू दुकानात काम करणाऱ्या कामगाराचा मध्यरात्री सुमारास मारहाणीनंतर मृत्यू झाला। दरम्यान दुकान मालकाने बेदम मारहाण केल्याने पतीचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप मृत उमेश यांच्या पत्नी संगीता दळवी यांनी केला होता। अखेर या प्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरून दुकान मालकाविरुद्ध अॅट्रॉसिटी ऍक्ट आणि इतर कलमांनुसार 25 मे रोजी पहाटे 2:45 वाजता बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मयत उमेश दळवी हे शहरातील नगर रोडवरील एका पत्र्याच्या शेडमध्ये चालवल्या जाणाऱ्या दारू दुकानात मागील 2 वर्षांपासून काम करत होते। उमेश यांना बालेपीर परिसरातून रुग्णवाहिकेतून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं गेलं, मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता। मयताच्या पत्नीला ही माहिती फोनवरून देण्यात आली होती। मानवतेला काळिंबा फासणाऱ्या आणि या भारताच्या एकतेला धोका पोहोचवणाऱ्या 2 घटना बीड जिल्ह्यामध्ये काही दिवसापूर्वी घडल्या आणि या घटना ऐकून फार अस्वस्थ वाटते आणि त्यानिमित्तानं मी आज या ठिकाणी भेटायला आलोय। पहिली हत्या या बीडमध्ये दळवी कुटुंबातल्या एका व्यक्तीची झाली, जो व्यक्ती अपंग आहे आणि एका अपंग असलेल्या व्यक्तीनं अशा पद्धतीचा काय गुन्हा केला असेल की त्याला एवढ्या क्रूर पद्धतीनं त्याची हत्या केली। आता मी काही फोटो पाहिले, त्या फोटोमध्ये त्यांच्या गुप्तांगाची सुद्धा ठेचलेला आहे। म्हणजे बीडमध्ये जे संतोष देशमुख हत्याकांड घडलं होतं त्याच्यापेक्षाही कितीतर भयंकर हे हत्याकांड आहे आणि अशा या हत्याकांडामध्ये पोलिसांची भूमिका फारच संशयास्पद वाटते। पोलिसांनी या ठिकाणी या घटनेमध्ये नीटनेटका न्याय द्यायला पाहिजे होता, पण इथली एकूणच पोलीस प्रशासनाची व्यवस्था, मला त्यांच्या भूमिकेवर संशय निर्माण झालेला आहे। जात बघून न्याय देणारी ही जर इथली बीड जिल्ह्याची प्रशासकीय व्यवस्था असेल तर आम्हाला यावर विचार करावा लागेल। आता मी त्या कुटुंबाची भेट घेतली आणि या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर नगर परिषदेच्या तर्फे एक कारवाई झाली होती एका भगिनीवर। एक म्हातारी आजी जी स्वाभिमानानं जीवन जगत होती, कुणापुढेही हात न पसरता ती जीवन जगत होती। अशा या महिलेला, म्हणजे छोट्या छोट्या व्यावसायिकांना, म्हणजे जात बघून व्यवसाय चालू देणारी इथली नगर परिषदेची ही व्यवस्था, म्हणजे काय बोलावं हा प्रश्न निर्माण होतोय। आणि म्हणून मी अशा या दोन्ही घटनेचा आणि या दोन्ही घटनेला जबाबदार असणाऱ्या प्रशासनाचा मी या निमित्तानं निंदा व्यक्त करतो, त्यांचा निषेध करतो। आता आम्ही या पीडित कुटुंबासाठी स्वतः आम्ही सर्वजण मिळून, आमचे सर्व सहकारी मिळून सन्माननीय SP महोदयांची भेट घेणार आहोत आणि जोपर्यंत यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाहीत, या निमित्तानं हे आम्ही आवाहन करतो। या दोन्ही घटना महाराष्ट्राच्या एकूणच पुरोगामित्वाला धोका पोहोचवणारे आहेत, इथल्या महामानवांच्या विचारसरणीला कलंक लावणारे आहेत आणि म्हणून या संदर्भामध्ये मी तात्काळ माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन या दोन्ही कुटुंबांना चांगल्या पद्धतीचा, मोठ्या पद्धतीचा न्याय देण्याचा निश्चित प्रयत्न करेन।